ಶುಭಾಶಯಗಳು. ನನ್ನ ಹೆಸರು ಲಿಖಿತ. ನಾನು 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಂಗವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರುವ ಎಲ್ಲ ಅತಿಥಿಗಳಿಗೂ, ನನ್ನ ನೆಚ್ಚಿನ ಶಿಕ್ಷಕರಿಗೂ ಹಾಗೂ ಸ್ನೇಹಿತರಿಗೂ ಶುಭೋದಯಗಳು. ಎಲ್ಲರಿಗೂ 76ನೇ ವರ್ಷದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಹಲವು ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದು, ಅವು ಕೇವಲ ಜಾತಿ, ಧರ್ಮ ಹಾಗೂ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಸೀಮಿತವಾಗಿರುತ್ತದೆ. ಆದರೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಎಂಬುದು ಭಾರತದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆಯು ಆಚರಿಸಲೇಬೇಕಾದ ಹಬ್ಬ. ಏಕೆಂದರೆ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಬ್ರಿಟಿಷರು ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಕೇವಲ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆಂದು ಬಂದ ಬ್ರಿಟಿಷರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕಂಡು ಅದನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹಲವು ನೀತಿ ನಿಯಮಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದರು. ಇದನ್ನು ಸಹಿಸಲಾರದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನರು ಅವರ ಮೇಲೆ ತಿರುಗಿ ಬಿದ್ದು ಅವರ ವಿರುದ್ಧ ಹಲವು ಹೋರಾಟಗಳನ್ನು ನಡೆಸಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಧರಣಿ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ದಿನ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಣತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಹಲವು ಜನರು ಹಾಗೂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ನನ್ನೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. मैं आज की कक्षा में पढ़ती हूँ। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण, आज मैं स्वतंत्रता दिवस पर एक छोटा सा भाषण दे रही हूँ। हम जानते हैं कि भारत को 15 अगस्त को आज़ादी मिली थी। आज़ादी के बाद हमें अपने देश, अपनी मातृभूमि में सभी मौलिक अधिकार मिले। हम सभी को भारतीय होने पर गर्व होना चाहिए और स्वतंत्र भारत की भूमि पर जन्म लेने की अपनी सौभाग्य का सम्मान करना चाहिए। गुलामी का इतिहास हमारे पूर्वजों ने किस प्रकार कड़ी मेहनत की और अंग्रेजों की सभी क्रूर व्यवहारों को सहन किया, यहाँ बैठकर हम कल्पना भी नहीं कर सकते कि भारत के लिए ब्रिटिश शासन से आज़ादी पाना कितना कठिन था। इस पे कई स्वतंत्रता सेनानियों की जान गई और 1857 से 1947 तक कई दशकों के संघर्ष का बलिदान मिला। भारत के महान स्वतंत्रता सेनानियों में सुभाष चंद्र बोस, बाल गंगाधर तिलक, लाला लाजपत राय, सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आज़ाद, खुदीराम बोस और भगत सिंह है। वह एक प्रसिद्ध देशभक्त थे जिन्होंने अपनी आज़ादी के लिए, देश की आज़ादी के लिए लड़ाई लड़ी। हम उस भयानक क्षण की कल्पना भी नहीं कर सकते जिसकी आशंका हमारे पूर्वजों को थी। अब आज़ादी के कई वर्षों के बाद हमारा देश विकास की सही राह पर है। आज हमारा देश दुनिया के सबसे सुस्थापित लोकतांत्रिक देशों में से एक है। गांधी जी एक महान नेता थे जिन्होंने हमें अहिंसा और सत्याग्रह जैसे प्रभावी तरीकों के बारे में सिखाया। गांधी जी ने अहिंसा और सत्य के साथ एक स्वतंत्र भारत को देखा। आज भारत हमारा मातृभूमि है और हम इसके नागरिक हैं। इसे बुरे लोगों से बचाने के लिए हमें सदैव तत्पर रहना चाहिए। धन्यवाद। नाम संजना है, मैं 9वीं कक्षा में पढ़ती हूँ। बोल रही हूँ मैं अनजान जिसका कल आगाज आएगा, बोल रही हूँ मैं अनजान जिसका कल आगाज आएगा। मेरे हर लहू का एक कतरा इनकलाब लाएगा। मैं रहूँ या ना रहूँ पर वादा है तुमसे मेरा कि मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा। यहाँ पर उपस्थित सभी गणमान्य लोगों को मेरा प्यार भरा नमस्कार। जैसा कि हम सभी जानते हैं कि 15 अगस्त का दिन हर भारतीय के लिए सम्मान और गर्व का दिन होता है। 15 अगस्त सन 1947 को हमारे सभी स्वतंत्र सेनानियों और क्रांतिकारियों ने अपनी जान की बाजी लगाकर ब्रिटिश साम्राज्य को मुक्त कराया था। यह जो हमें आज़ादी मिली है, यह आज़ादी का मतलब वही समझ सकता है जिसने कभी गुलामी की हो। सोचो हम कितने भाग्यशाली हैं। हमारा जन्म स्वतंत्र भारत में हुआ और आज हम खुली सांस ले रहे हैं। आज़ादी का मतलब वही समझ सकता है जिन्होंने लगभग 200 वर्षों तक गुलामी की हो। पर कहते हैं ना कि जब पाप का घड़ा भर जाता है तब एक दिन फूटता जरूर है। अंग्रेज़ों का पाप का घड़ा भी भर चुका था और फिर क्या गूंज उठा अंग्रेजी हुकूमत पर। हमारे वीर सपूतों का नगाड़ा और हाथ में मशाले जलाते हुए अपने लक्ष्य प्राप्ति की ओर कुछ यूँ बढ़े कि पीछे मुड़कर देखने की गुंजाइश ही नहीं छोड़ी और पूरा देश एकजुट होकर मातृभूमि को कसम देते हुए यह कह उठा
जब मैं मरूं इस मिट्टी में मिला देना मेरी राख को, जब मैं मरूं इस मिट्टी में मिला देना मेरी राख को, अपने सीने में दबाए बैठा हूँ देश के लिए कुछ कर गुजरने की आग को। कमज़ोर नहीं है माँ तेरा यह लाल, कमज़ोर नहीं है माँ तेरा यह लाल, अपने लहू से धोएगा हर दामन के तेरे दाग को। तो आइए हम सब अपने स्वतंत्र सेनानियों के बलिदानों, संघर्षों और कुर्बानियों को जिंदा रखते हुए एक जिम्मेदार नागरिक बने। जय हिंद, जय भारत। Glorious morning to all. Myself Swapna, I'm from class 9. I wish you all a very happy Independence Day. Today is a very special day for all of us as Indians. It's India's 76th Independence Day. On this day, we celebrate the freedom of our wonderful country from the British rule. As we all know, India is a country of unity and diversity. So every year, we celebrate this day as the most special and important day for the glorious past of our country. It is a time to remember all the brave men and women who fought for our country and achieved independence. The journey of independence was not easy. Many Indian souls led their lives and gained independence. On this historical day, let us pay tribute to the brave men and women who fought voluntarily against British. From whom we can see the Indian flag flying high with its beautiful color. We should feel proud to be a part of this great nation. Now don't forget the importance of unity and love for our country, just like the colors on our national flag. We all belong from the different background of our country, but together we make a great, strong nation. Let's promise to be a good citizen of our great nation. Now lastly, don't forget how difficult and costly it was to achieve our independence. Freedom in the mind, faith in the words, pride in our soul, zeal in our heart. Let's salute our great nation with great pride on this Independence Day. Happy Independence Day. Thank you. Jai Hind. नमस्कार, मेरा नाम तस्नीम फिरदौस है। मैं 9वीं कक्षा में पढ़ती हूँ। विवेकानंदा इंग्लिश स्कूल, विद्यानगर, तुमकुर। हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं। हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं। मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को स्वतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि हम सभी जानते हैं कि आज 15 अगस्त है और हम सभी यहाँ अपने देश का 76वां स्वतंत्रता दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आज़ाद हुआ था, जिसे आज़ाद कराने के लिए ना जाने कितने स्वतंत्रता सेनानियों ने अपनी जान गंवाई थी। आज सबसे पहले हम उन स्वतंत्रता सेनानियों को नमन करना चाहिए जिन्होंने इस देश को आज़ाद कराने के लिए अपना सब कुछ दांव पर लगा दिया था। यह दिन हमें महात्मा गांधी जी, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद, मौलाना अब्दुल कलाम आजाद, सरदार वल्लभ भाई पटेल, लाल लाजपत राय, अनेक सैकड़ों स्वतंत्रता सेनानियों के त्याग और तपस्या की बलिदान याद दिलाती है। आज हमें स्वतंत्रता दिवस याद दिलाता है कि अपने देश को और उसके मूल्य को सम्मान देना चाहिए। ये हमें याद दिलाता है कि हमें अपना स्वतंत्रता को निश्चित रूप से इस्तेमाल करें। हमारे आज़ादी के बाद हमारे देश ने बहुत उन्नति की है। साइंस, टेक्नोलॉजी, कृषि, शिक्षा आदि समेत तमाम मोर्चों पर उन्नति कर चुका है। परंतु आज भी हमारे देश में भ्रष्टाचार, आतंकवाद, बेरोजगारी, असमानता जैसी समस्याएं हैं। तो आइए आज सबसे पहले हम प्रतिज्ञा करें कि इन सब समस्याओं को सुलझाने की कोशिश करें और हमारे भारत देश को पूरा सर्वश्रेष्ठ देश बनाएं। जाते जाते मैं अपने भाषण का समापन एक शायरी से करना चाहूँगी। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश की मान है।
देश के फूल हैं यारो, हम उस देश के फूल हैं यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, हिंदुस्तान है। जय हिंद, जय भारत। ನಮಸ್ತೆ, ನನ್ನ ಹೆಸರು ತೃಷಿಕಾ. ನಾನು 10ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ವಿವೇಕಾನಂದ ಆಂಗ್ಲ ಶಾಲೆ, ವಿದ್ಯಾನಗರ, ತುಮಕೂರು. ಇವತ್ತು ನಾನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕುರಿತು 4 ಮಾತನಾಡಲು ಇಚ್ಛೆ ಪಡುತ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ 76ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಭಾರತವು ಸತತ 200 ವರ್ಷದ ಸುದೀರ್ಘ ಯುದ್ಧದ ನಂತರ ಸ್ವತಂತ್ರವನ್ನು ಗಳಿಸಿದೆ. 15 ಆಗಸ್ಟ್ 1947ರಂದು ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಭಾರತ ಗಳಿಸಿದೆ. ಈ ದಿನವು ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚರಣೆ ಎಂದು ಭಾರತದಲ್ಲಿ ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. ದೇಶಾದ್ಯಂತ ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷ ಮತ್ತು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. ಸ್ವತಂತ್ರ ಎಂಬುದು ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಸುಲಭವಾಗಿ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗದ ನಂತರ ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಎಂಬುದು ದೊರೆತಿದೆ. ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಮಹನೀಯರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಅಹಿಂಸಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋರಾಡಿದಂತಹ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಒತ್ತೆ ಇಟ್ಟು ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದಂತಹ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ನೀವು ನನಗೆ ರಕ್ತ ನೀಡಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನೀಡ್ತೀನಿ ಎಂದು ಹೇಳಿರುವಂತಹ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸ್ವರಾಜ್ ನನ್ನ ಅಜನ್ಮ ಸಿದ್ಧ ಹಕ್ಕು, ನಾನದನ್ನು ಪಡೆದೇ ತೀರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿರುವಂಥ ಬಾಲಗಂಗಾಧರ ತಿಲಕ್ರವರಾಗಿರ್ಬೋದು. ಇವರ ಜೊತೆಗೆ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಾಥ್ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ತನ್ನ ಮಗುವನ್ನು ಬೆನ್ನಿಂದೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಯುದ್ಧ ಮಾಡಿದಂತಹ ಝಾನ್ಸಿ ರಾಣಿ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ಒನಕೆ ಓಬವ್ವ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದಂತಹ ಮಹಿಳೆಯರು. ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಸುಲಭವಾಗಿ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಕೆಲವು ಚಳುವಳಿಗಳನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಉದಾಹರಣೆಗೆ ನಾಗರಿಕರ ಅಸಹಕಾರ, ಭಾರತ ಬಿಟ್ಟು ತೊಲಗಿ ಚಳುವಳಿ, ಉಪ್ಪಿನ ಸತ್ಯಾಗ್ರಹ, ಹೀಗೆ ಮುಂತಾದ ಚಳುವಳಿಗಳು ಕೂಡ ನಡೆಸಲಾಗಿತ್ತು. ಜೊತೆಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ದುರಂತಗಳು ನಡೆದವು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಜಲಿಯನ್ ವಾಲಾಬಾಗ್ ದುರಂತ. ಇದರಲ್ಲಿ ಅದೆಷ್ಟೋ 1000 ಕೋಟಿ ಜನ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿದರು. ಅದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಹೊತ್ತೆ ಇಟ್ಟು ಹೋರಾಡಿದಂತಹ ಸಮಯ ಅದು ಜಲಿಯನ್ ವಾಲಾಬಾಗ್ ದುರಂತ. ಹೀಗೆ ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದಂತಹ ಬಹಳಷ್ಟು ಮಹನೀಯರು ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ದೇಶದ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಮಹನೀಯರು ಹೋರಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ಹೋರಾಡಿದಂಥವರು ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರು. ನಮಗೆ ಇಂದಿಗೂ ಸ್ವತಂತ್ರ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಉಸಿರಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಸೈನಿಕರು ಮತ್ತು ರೈತರು ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕೆಂದರೆ ಸೈನಿಕರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ನಮಗಾಗಿ ಹೋರಾಡ್ತಿರೋದಕ್ಕೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅಂತ ನೋಡ್ದಲೇ ನಮಗಾಗಿ ಹೋರಾಡ್ತಿರೋದಕ್ಕೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೋರಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಸುರಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಿರೋದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಸೈನಿಕರು ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅಂತ ನೋಡಿದರೆ ನಮ್ಮನ್ನು ಕಾವಲು ಕಾಯ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಷ್ಟು ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಜೊತೆಗೆ ರೈತರು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಅವರು ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅಂತ ನೋಡ್ದಲೇ ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳೆದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಆಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ಎಷ್ಟು ಗೌರವ ಕೊಡ್ತೀವೋ ಅಷ್ಟೇ ಗೌರವವನ್ನು ಸೈನಿಕರು ಮತ್ತು ರೈತರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ನನ್ನ ಪುಟ್ಟ ಭಾಷಣವನ್ನು ಮುಗಿಸ್ತಿದ್ದೀನಿ.